Welcome guys to SP coaching classes. Okay, today we are going to start with the next topic of geometry, that is second chapter of geometry, that is Pythagoras theorem. The lesson is very easy guys. Okay, so let's start with the lesson. First of all we'll start with the theorems. Okay, basically मी theoremचे applications काय आहेत हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे, and then we will move to the exercise. Okay, the first theorem is the theorem of similarities of right angle triangle. Okay, what is the first theorem guys? हा theorem मी नंतर सांगेल तुम्हाला, आता मी फक्त application सांगतोय. Is it clear? Now first theorem is similarities of right angle triangle. Now what is it guys? See, if triangle ABC, you can just see triangle ABC is a right angle triangle. Okay, आणि त्या राईट अँगल पासून जर आपण हायपोटेनस साइडला अजून एक परपेंडिक्युलर टाकला, मीन्स व्हॉट, BD इज परपेंडिक्युलर टू AC. ही जर गिवन कंडिशन असेल आपल्याला क्वेश्चन मध्ये, वन सेकंड गाइस, ट्रायंगल ABC इज अ राइट अँगल ट्रायंगल and from the right angle hypotenuse वरती एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे, BD is perpendicular to काय, AC. Is it clear? Then what is the case guys? You can just see, अशा वेळेस काय होईल guys, इथं we can see guys, इथं टोटली 3 ट्रायंगल्स आहेत. किती ट्रायंगल्स आहेत guys? 3 ट्रायंगल्स, आणि हे तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. विच आर दोस 3 ट्रायंगल्स? लेट्स सी, वन बाय वन लिहितो. पहिली कन्सेप्ट, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC is similar to ABC is similar to काय guys, BDC. ट्रायंगल BDC 1-to-1 करस्पॉन्डन्स मी कसं घेतलं, C अँगल इज कॉमन, तो एंडला लिहिला. अँगल B इज 90 and angle D is 90 ह्या ट्रायंगल मध्ये, आणि उरलेले वर्टेक्स ऍज इट इज लिहिले. होप सो यू गॉट इट. इन द सेकंड वे परत गाइस, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल, अगेन गाइस आता ABC हा घेतला, आता ABC आणि वरचा घेऊया गाइस. सी, तो ट्रायंगल ABC इज सिमिलर टू, अगेन गाइस, विच इज अ कॉमन वर्टेक्स हियर. ABC आणि वरच्या ट्रायंगल मध्ये A इज द कॉमन वर्टेक्स, B 90 आहे आणि इथं 90 कुठला आहे, D, and then remaining vertex of the triangle, that is B. समजताय तुम्हाला? 1-to-1 करस्पॉन्डंट, A कॉमन आहे, B 90, D 90, आणि ट्रायंगलची थर्ड वर्टेक्स आपण लिहिलेली, which is correspond to C. Hope so you all got it. Now guys, from 1 and 2 you can just see triangle ABC is similar to triangle BDC, and again the same triangle ABC is also similar to triangle ADB. So thus we can show that हे तिन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर. Therefore triangle कुठला guys, ABC is similar to triangle BDC is similar to triangle ADB. Hope so you all got it. समजलं? तर फिगर मध्ये बघा, ट्रायंगल ABC is similar to triangle BDC is similar to triangle काय guys, ADB. Hope so you got it. This is the theorem of right angle triangle. Okay, is it? म्हणजे जर अशी कंडिशन असेल तर सगळे जे राईट अँगल ट्रायंगल आहे, सगळे जे ट्रायंगल्स आहेत ते राईट अँगल ट्रायंगल थेरम मध्ये काय आहेत गाइस, सिमिलर असतात. दॅट्स द मेन पॉइंट. नाउ नेक्स्ट पॉइंट गाइस, ज्योमेट्रिक थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. अगेन गाइस सेम ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल, आणि हायपोटेनस पासून परत 90 डिग्री पासून परत हायपोटेनस वरती आपण एक परपेंडिक्युलर टाकलं, म्हणजे BD इज परपेंडिक्युलर टू AC. देन इफ दिस इज अ कंडिशन, मग थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन आपण कसं अप्लाय करतो, जस्ट इट्स व्हेरी इझी. तर ह्या केस मध्ये हा जो मधला पार्ट आहे ना गाइस, परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस, परपेंडिक्युलर टू द हायपोटेनियस म्हणजे हा BD, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस, जे हायपोटेनियस साइड आहे ना, तो AD इंटू DC करायचं. काय करायचं गाइस, AD इंटू DC. होप सो तुम्हाला ज्योमेट्रिक मीन प्रॉपर्टी कळेल. वन्स अगेन, जो हायपोटेनियस साइड वरती जो परपेंडिक्युलर आहे मीन्स BD हियर, तो त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस, AD इंटू DC. की त्यांना कळलं? ओके, इट्स व्हेरी इझी. अँड थर्ड पायथागोरस थेरम ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल, ही राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियस साइड म्हणजे ही साइड ऑपोजिट टू 90 डिग्री. ओके, तो हायपोटेनियस साइड स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इज इट क्लियर? तो AC स्क्वेअर काय गाइस, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. किती जणांना कळलं? इझी. आता ह्या बेसिस हे सगळे यूज करायचे. थेरम ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल, ज्योमेट्रिक मीन आणि पायथागोरस थेरम हे यूज करून आपल्याला काय करायचे गाइस, पुढची एक्सरसाइज आपल्याला 2.1 सॉल्व्ह करायची. होप सो यू ऑल गॉट इट. ओके, फाइन. Okay guys, let's start with the exercise 2.1. What is the first question guys? Just see, identify, okay, with the reason
विच आर दी पायथागोरन ट्रिपलेट, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये ट्रिपलेट्स दिलेले, त्याच्यामधला कुठला पायथागोरन ट्रिपलेट आहे. ओके, हे आयडेंटिफाय करायचं. सी गाइस हाऊ टू सॉल्व सच टाइप ऑफ सम्स. ओके, इट्स व्हेरी इझी. ना फर्स्ट ट्रिपलेट जे आपल्याला दिलेलं आहे दॅट इज 3, 5, 4. तर अमंग दिस गाइस सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू दिसते त्याचा स्क्वेअर घ्या. 5 स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे गाइस? 25. इज इट क्लियर? याला वाटलं तर तुम्ही 1 म्हणा. अँड देन गाइस व्हॉट वी हॅव टू डू, जे दोन स्मॉलर साइड आहेत त्यांची स्क्वेअरची ऍडिशन करायची. मीन्स व्हॉट गाइस? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. किती येते गाइस? 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. इट इज 9 प्लस 16. व्हॉट इज 3 स्क्वेअर? 9. 4 स्क्वेअर 16. व्हॉट इज द आन्सर? इट इज 25 अगेन. तो देयरफॉर तुम्ही काय म्हणू शकता गाइस? इथनं बघू शकता की जो ग्रेटर नंबरची स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर विच इज 25 इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड. म्हणजे काय? इट इज 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. इफ दिस इज कंडिशन, ही कंडिशन होती ना सॅटिस्फाय, कारण ह्याची पण व्हॅल्यू 25, ह्याची पण व्हॅल्यू 25. देयरफॉर आपण म्हणू शकतो की 3, 5, 4 आर काय गाइस? पायथागोरियन ट्रिपलेट. इथं कळलं, एकदम इझी. चला थर्ड सम बघतोय आता मी, कारण याच्यामध्ये काही सम्स 3 सम्स मी घेणार. 3 सम्स यू हॅव टू सॉल्व ॲज अ होमवर्क. नाउ जस्ट सी गाइस काय दिलेलं आहे. जस्ट सी वन्स अगेन विच इज द ग्रेटर साइड इज 13. तर 13 चा स्क्वेअर घ्या. व्हॉट इज 13 स्क्वेअर? इट इज 169. इज इट क्लियर? तर 1. तुम्ही इथं वाटलं तर फ्रॉम 1 and 2 लिहिलं तरी चालेल. फ्रॉम 1 and 2 नो प्रॉब्लेम. ओके, इन द सेम वे तर उरलेल्या दोन साइडचा स्क्वेअर 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू किती गाइस? 25 प्लस 144. तो अगेन इट इज 169. ओके, तर ह्याचं स्क्वेअर आणि ह्यांच्या स्क्वेअरचं ऍडिशन पण सेम आहे. मग त्यावर आपण काय म्हणू शकतो? 13 स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस? 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. इज इट क्लियर? फ्रॉम काय म्हणू शकतो? ह्याला 2 म्हणायचं. फ्रॉम 1 and 2. therefore गाइस काय? 5, 12, 13 आर काय गाइस? पायथागोरियन ट्रिपलेट. किती यांना कळलं? इज इट क्लियर? तर काहीच कळतंय तुम्हाला? हा, आता हे सगळे सम आपले पायथागोरियन ट्रिपलेटच येते. जर एखादा सम चलो लेट्स टेक मी एन एक्झाम्पल. आता सेकंड सम घेऊया. 6 सम तुम्ही सॉल्व्ह करा. सेकंड सम मध्ये बघा, कारण दोन्ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे. लेट्स सी सेकंड सम काय दिलेला आहे. ट्रिपलेट इज 4, 9, 12. सो अगेन गाइस फर्स्ट वी विल डू काय घेणार? 12 चा स्क्वेअर, ग्रेटर नंबरच्या साइडचा स्क्वेअर 144. ओके, राइट इट एज 1. देन 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. So what is 4 square? It is 16. What is 9 square? It is 81. So what is its addition guys? Okay, it is 97. बरोबर? तो therefore आपण म्हणू शकतो की therefore काय guys? 12 square is not equal to 4 square plus 9 square. It is not equal. Not equal to तर असं कट लाईन मारायचं. And therefore समजते guys? तो therefore आपण काय म्हणू शकतो? 4, 9, 12 are not a Pythagorean triplet. किती जणांना कळलं? 4, 9, 12 are not Pythagorean triplet. किती जणांना कळलेलं आहे? इझी क्वेश्चन 1 होप सो. इट इज व्हेरी इझी. तो उरलेले 3 सम्स तुम्हाला ऍज होमवर्क करायचं आहे, ते तुम्हाला एक्झाम केले. ओके फाईन. Okay, now let's move to the second sum of the question. Guys, what is given? Triangle MNP and angle N. या NP MN is perpendicular to NP. म्हणजे हा right angle आहे. And against guys ह्या right angle पासून NQ is perpendicular to MP. Is it clear? तो condition कळली. तो in short triangle MNP is the right angle triangle. And from the right angle hypotenuse वरती एक perpendicular काढलेला आहे. That is NQ. Is it clear? And value of MQ is 9 and Q2 is 4 and we have to find NQ. That's very easy guys. बघा इथं आपण काय यूज करणार? जॉमेट्रिक मीन. मगाशी आपण बघितलं. तर सगळ्यात आधी पहिले हे मेन्शन करायचं. ट्रायंगल काय? MNP इज काय गाइस? राईट अँगल ट्रायंगल. आणि मग NQ इज परपेंडिक्युलर टू काय गाइस? MP. हे गिवन हे मेन्शन करायचं फर्स्ट ऑफ ऑल.
की हा ट्रायंगल राईट अँगल आणि हा परपेंडिक्युलर आहे. इज इट क्लिअर? समजतं मी. दॅरफॉर आपण डायरेक्टली जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी अप्लाय करायची. सो NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. इज इट क्लिअर? रिझन काय गाइस? बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी दिलं तरी चालेल. इथं कळलं बाय जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आणि सिम्पली गाइस पुट द व्हॅल्यूज नो. काय होणार गाइस? NQ स्क्वेअर इज इक्वल टू काय गाइस? 9 इंटू 4 विच इज इक्वल टू 36. NQ स्क्वेअर इज 36. मग therefore काय NQ किती असणार गाइस? 6. रिझन काय? टेकिंग काय गाइस? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. होप सो तुम्हाला कळलं. खूप इझी समजेल. फक्त हे मेन्शन करायचं. यूज करायचं असेल तर हे सगळं मेन्शन करायचं. Now let's move to the third sum guys. Same type of sum आहे. You can just see triangle कुठला आहे? PQR आहे. Angle P is 90 degree. या आपण म्हणू शकतो QP is perpendicular to PR and again PM is perpendicular to QR. हा पण दिलेला आहे. So again you can just see हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल पासून परत हायपोटेन्यूज वरती अजून एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. इज इट क्लिअर? आणि आपल्याला काय काय दिलेलं आहे? हा PM दिलेला आहे आणि हा QM दिलेला आहे आणि वी हॅव टू फाइंड QR. आता QR फाइंड करायचा. तर बेसिकली जॉमेट्रिक मीन पहिला आपण काय फाइंड करणार? MR. आणि एकदा MR आपण फाइंड केलं युजिंग जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी तर QM प्लस MR इज इक्वल टू काय येतं? QR येतं. इज इट क्लिअर? सो लेट्स स्टार्ट गाइस. अगेन पहिलं ट्रायंगल कुठला गाइस? QPR इज काय? राईट अँगल्ड ट्रायंगल. इज इट क्लिअर? मग आणि काय अजून काय मेन्शन करणार? PM is perpendicular to QR. हे मेन्शन करायचं. मग therefore काय होणार गाइस? PM स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार गाइस? QM इंटू MR. रिझन काय? जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. इथपर्यंत कळलं? व्हॉट इज PM? इट इज 10 स्क्वेअर म्हणजे 8 इंटू MR. इज इट क्लिअर? पुढे जर आपण ही स्टेप पुढे लिहायची म्हटली तर काय होणार गाइस? 10 स्क्वेअर किती आहे? इट इज 100 अपॉन 8 इज इक्वल टू MR. इज इट क्लिअर? तर फायनली चला कॅल्क्युलेट करा. 100 डिवायडेड बाय 8 येते का लक्षात? 8 1 जा 8 2 आलं. ओके 8 2 जा 16 4.5 येणार. इन शॉर्ट व्हॉट इज MR हिअर? MR इज 12.5. So you got it. कळलं? आता MR नको आपल्याला पाहिजे QR. मग व्हॉट इज QR then guys? QR इज इक्वल टू काय guys? QM प्लस MR. QM प्लस MR. रिझन पॉइंट सर्कल इन हिअर. Q डॅश M डॅश R. मग टाकायचं. व्हॉट इज QM? 8 प्लस 12.5. So it is what guys? 20.5. So finally, hope so you got it. What is QR? It is 20.5. खूप इझी सम्स आहेत. होप सो तुम्हाला सगळ्यांना समजतंय गाइस? ओके. नाउ लेट्स मूव टू द फोर्थ सम गाइस. फोर्थ सम बघा काय दिलेलं आहे आपल्याला, काय फाइंड करायचं आहे. सी व्हॉट इज गिवन? ट्रायंगल RSP दिलेला आहे. S इज राईट अँगल ट्रायंगल अँड अँगल P इज 30 डिग्री आणि SR आपल्याला दिलेला आहे 6 युनिट आणि आपल्याला फाइंड करायचं आहे RP आणि PS. हाऊ टू फाइंड इट गाइस? इट्स व्हेरी इझी. तर सगळ्यात आधी मला सांगा, हा 90 डिग्री आहे, हा 30 डिग्री म्हणजे ऑब्विसली हा किती असणार गाइस? 60 डिग्री. इज इट क्लिअर? सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180. हा 90 प्लस 30 आणि उरलेला 60 असणार. इज इट क्लिअर? तो पहिले आपण तेच घेणार. इन ट्रायंगल RSP angle S is 90 degree, angle P is 30 degree, मग therefore angle R is 60 degree. रिझन आपण असं लिहायचं काय गाइस? रिमेनिंग काय गाइस? अँगल ऑफ द ट्रायंगल. होप सो यू गॉट इट. मग therefore काय झालं गाइस? therefore ट्रायंगल काय? RSP is काय? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. होप सो तुम्हाला हा पार्ट कळलं. आता गाइस अप्लाय करा. 30 60 90 लास्ट इयरला होतं आपल्याला.
Okay, so what is side opposite to 30 degree? It is half of hypotenuse. म्हणजे side opposite to 30 degree म्हणजे काय guys? SR is half of hypotenuse म्हणजे कुठलं? PR. कळलं? रिझन काय? साइड opposite to किती? 30 degree. मग put the values. SR already आपल्याला 6 दिलेलं आहे. 6 is equal to half of PR. क्रॉस मल्टिप्लाय केलं मग therefore PR is equal to हा डिवाइड 2 आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला हा किती झाला PR is equal to 12 2 डिवाइड तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय तर PR आलं गाइस या RP आणि नेक्स्ट PS फाइंड करायचं आहे आता हे 60 डिग्री आहे साइड ऑपोजिट टू 60 डिग्री किती असते गाइस ओके व्हॉट इज साइड ऑपोजिट टू 60 डिग्री 60 डिग्रीच्या ऑपोजिटची साइड जी PS आहे इट इज √3/2 ऑफ हायपोटेनियस म्हणजे कुठला व्हॉट इज हायपोटेनियस साइड आहे माहिती ना PR रिझन साइड ऑपोजिट टू किती काय 60 डिग्री मग पुढे BS किती आहे PS आपल्याकडे आहे आताच आपण फाइंड केलेला आहे ओके सॉरी PS फाइंड करायचं आहे तर √3/2 ऑफ PR किती आहे गाइस व्हॉट इज PR ची व्हॅल्यू आताच काढली 12 समजतं ना PR किती आहे 12 तर यूज करा 6 म्हणजे इन्शुअर व्हॉट इज PS दॅन 6√3 समजलं तुम्हाला कळलं तुम्हाला PR कसं काढायचं आणि PS कसं काढायचं होप सो तुम्हाला इथपर्यंत सगळं पाठ समजलेले आहे किती कळलं इझी आहे इथे 30 60 90 डिग्रीचा थेरम यूज केलेला Now let's move to the fifth sum guys. That is also very easy. What is given you can just see ABC triangle आहे and AB is equal to BC आपल्याला given आहे. So just tell me ABC triangle आहे angle B 90 degree means it is a right angle isosceles right angle triangle. कुठला आहे isosceles right angle triangle. AB is equal to काय आहे BC कळलं आणि आपल्याला हायपोटेन्यूज साइड 8 दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचंय बघा AB आणि BC फाइंड करायचंय. So obviously guys let me clear you if this angle is 90 degree आणि हे दोन्ही साइड इक्वल आहेत म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला समजताय कळलं का राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हा आयसोसेलेस आहे सॉरी हा AB आणि BC इक्वल आहे म्हणजे हे बेस अँगल्स पण इक्वल असणार. आता गाइस नेक्स्ट पॉइंट हा 90 डिग्री असेल तर या दोघांचे ऍडिशन पण 90 असणार कारण टोटल ऍडिशन 180 असते म्हणजे इन शॉर्ट हा एक अँगल 45 आणि हा पण अँगल किती असणार 45 तो 45 45 90 इज इट क्लियर म्हणजे इथे आपण 45 45 90 डिग्रीचा थेरम आपण यूज करू शकतो. नाउ AB इज इक्वल टू BC हा पार्ट काय आहे गाइस गिवन. नाउ देयरफॉर ABC या BAC इज इक्वल टू आपण लिहूया BCA इज इक्वल कळतंय का तुम्हाला पुढे अजून एक स्टेप लिहूया इज इक्वल टू काय गाइस 45 डिग्री पण आपण लिहू शकतो हे दोन्ही अँगल्स इक्वल आहे समजलं आयसोसेलेस ट्रायंगल प्रॉपर्टी अँड देन गाइस बघा देन युजिंग द प्रॉपर्टी म्हणजे हा 45 आणि हा 90 डिग्री तर 45 45 90 डिग्रीचा थेरम काय होतो साइड ऑपोजिट टू 45 डिग्री लिसन गाइस साइड ऑपोजिट टू 45 डिग्रीचे जे ऑपोजिट साइड आहेत म्हणजे इथं AB आणि इथं BC तर साइड ऑपोजिट टू 45 डिग्री इज 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज तर इथं AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज समजतंय 1/√2 ऑफ हायपोटेन्यूज अगेन मग इथं काय येणार गाइस 1/√2 येते ऑफ हायपोटेन्यूज साइड आपल्याला दिलेली आहे 8 इज इट क्लियर समजतंय तुम्हाला. आता गाइस ह्या स्टेपला ह्याला आपण एक स्टेप वाढूया ऍक्च्युअली ही वाढवलेली स्टेप आहे ओके तर 1/√2 ही स्टेप आहे ऑलरेडी इंटू ह्या √8 ला आपण 4/2 लिहू शकतो बरोबर आणि 4 बाहेर आल्यावरती किती होणार गाइस ओके 1/√2 इंटू 2√2 काय गाइस हा 2√2 इज इट क्लियर समजताय का तुम्हाला 2√2 आणि मग हा √2 कट झाला म्हणजे इन शॉर्ट AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय आलं 2 दॅट इज द पॉइंट. इज इट क्लियर किती समजलं इझी ओके फाइन. Now guys let's move to the sixth sum. The sum is very easy. The question is we have to find the side and the perimeter of a square
इफ द डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज 10, म्हणजे आपल्याला डायगोनल 10 दिलेला आहे आणि आपल्याला साइड म्हणजे आपण त्या साइडला आपण x पकडूया. ओके, आणि आपल्याला पेरिमीटर फाइंड करायचं. तर कसं फाइंड करणार गाइस, वी ऑल नो दॅट स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरचे सगळे साइड्स कसे असतात, इक्वल असतात. तर त्याला आपण x कन्सिडर केलं. तर सोल्युशन मध्ये आपण पकडूया. सो ओके, लेट साइड ऑफ अ स्क्वेअर बी काय पकडूया, x. बरोबर. मग पायथागोरस थेरम अप्लाय होणार का नाही इथं. मग गाइस x स्क्वेअर म्हणजे वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इज द हायपोटेनस स्क्वेअर. तर स्क्वेअर मध्ये डायगोनल इज द हायपोटेनस. इम्पॉर्टंट पॉइंट टू बी नोटेड. स्क्वेअर मध्ये काय असतं गाइस, डायगोनल इज द हायपोटेनस. तर वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर. रिझन काय गाइस, पायथागोरस थेरम. समजलं, पायथागोरस थेरम. आणि पुढं गाइस चला x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किती होणार, 2x स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर म्हणजे किती गाइस, 100. 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड. ओके, इट इज 100 अपॉन 2 म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू किती गाइस, इट इज 50. मग टेकिंग काय गाइस, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे अंडर रूट x स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 50. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेला जे राहिला x. याला आपण डिवाइड 25 इंटू 2, 50 ला 25 इंटू 2 लिहिलं. गॅस गेटिंग इट. आणि 25 रूटच्या बाहेर आला म्हणजे तो किती होणार, 5. आणि इट इज रूट 2. सो x इज इक्वल टू किती आला, 5 रूट 2. होप सो साइड आली. मग आता गाइस व्हॉट इज पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय असतं गाइस, इट इज 4 इंटू साइड म्हणजे 4 इंटू x म्हणजे 4 इंटू 5 रूट 2. तो म्हणजेच किती गाइस, म्हणजे किती 20 रूट 2 युनिट. कळलं. आणि साइड किती आहे गाइस, साइड इज इक्वल टू 5 रूट 2. किती यांना कळलं. इझी इझी समजलं, खूपच इझी. ऍक्च्युअली आपण याला डायरेक्टली पण करू शकतो, पण नको, आपण इथं पायथागोरस थेरम तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं हे सांगितलं. गॉट इट गाइस. Okay guys, now let's move to the seventh sum. Very important question of this exercise. Exam मध्ये भरपूर वेळा विचारला जातो and the sum is very easy. See guys, what is given? A triangle DFE. DF is perpendicular to EF. म्हणजे हा अँगल 90 डिग्री म्हणजे F is a 90 डिग्री in short. Is it clear? आणि ह्या 90 डिग्री पासून हायपोटेनस वर ते परपेंडिक्युलर टाकलंय म्हणजे काय गाइस, FD is perpendicular to काय गाइस, ED. Is it clear? कळलं तुम्हाला. आणि आपल्याला इथं दिलेलं आहे काय, GD is 8 and GF is 12 and we have to find guys EG, FD and guys EG. The sum is very easy. तर सगळ्यात आधी मला सांगा गाइस, ह्या ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल आहे, राईट अँगल पासून हायपोटेनस वरती एक हायपोटेनस वरती परत एक राईट अँगल आहे. ही साइड फाइंड करायची आणि मधला दिलेला आहे. तर ऑब्विसली आपण जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज करून पहिला आपण काय फाइंड करू शकतो, GE. तो गाइस पहिले लिहा. So in या triangle पहिले या triangle DFE is काय guys, right angled triangle. हे कळलं तुम्हाला, right angled triangle आहे. आणि पुढं right angled triangle आणि guys काय लिहिणार, FG is perpendicular to ED. FG is perpendicular to the given आहे. मग therefore geometric mean काय होणार, GF square is equal to काय guys, GD into GE. रिझन काय, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. इथपर्यंत कळलं. तर पुट द व्हॅल्यू ऑफ GF स्क्वेअर म्हणजे किती गाइस, 12 स्क्वेअर इज इक्वल टू GD किती आहे, 8 into GE. इज इट क्लियर. 144 8 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड इज इक्वल टू काय येणार गाइस, GE. तो गाइस रिड्यूस करा. 8 कितीचा गाइस, ओके 8 ने जर आपण रिड्यूस केलं तर व्हॉट इज GE, इट्स व्हेरी इझी. सिम्पली रिड्यूस करा. 144 डिवाइडेड बाय 8, 8 1 जा 8, हे समजताय, 64. ओके तो 8, तो 18 8 जा. इज इट क्लियर. व्हॉट इज द आंसर हियर, 18. तो फर्स्ट पार्ट GE आला. इट्स व्हेरी इझी, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी यूज केली. नाउ लेट्स मूव टू FD. FD कसं फाइंड करणार गाइस, तुम्ही सांगा. हा ट्रायंगल काय, FGD. ट्रायंगल FGD इज काय गाइस,
राइट अँगल्ड ट्रायंगल, FGD राइट अँगल ट्रायंगल आहे ना, आणि हायपोटेनस साइड कुठली त्याच्या समोरची FD. मग पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो. मग इथं काय येणार गाइस, FD स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार गाइस, हा GF स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. रिझन काय गाइस, पायथागोरस थेरम. समजतंय, एकदम इझी. हा ट्रायंगल घेतला गाइस FGD राइट अँगल ट्रायंगल. पायथागोरस थेरमने काय येणार गाइस, FD स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज GF, इट इज 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर म्हणजे 144 प्लस 64. ओके, आन्सर किती येते गाइस, इट इज 208. FD स्क्वेअर किती आला गाइस, 208. 208 ला आपण गाइस फॅक्टराइज करून याला काय टेकिंग काय गाइस, काय स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर काय होणार गाइस बघा, FD इज इक्वल टू अंडर रूट 208. समजतं ना, FD इज इक्वल टू अंडर रूट 208. आता 208 ची आपल्याला काय करायचे फॅक्टर, की सरळ तो बाहेर निघतोय का बघायचं. इज इट क्लिअर. ओके, सो फायनली पुढे काय करणार गाइस, याला 13 into 16 फॅक्टराइज केलं. ओके, दॅट इज FD. आणि 16 बाहेर आला, तर 16 बाहेर आला तर तो 4 होणार. व्हॉट्स द आन्सर गाइस, FD इज किती. होप सो तुम्हाला इथपर्यंत कळलं का गाइस तुम्हाला. आता आपल्याला फाइंड काय करायचं गाइस, FD आला 4 रूट 13. आता नेक्स्ट पार्ट जो आपल्याला फाइंड करायचा आहे दॅट इज काय गाइस, EG. म्हणजे काय गाइस, ENG, सॉरी EG नाही येतो ऍक्च्युअली EF आहे. ओके, तो आपला नेक्स्ट पार्ट आपल्याला काय करायचं आहे, EF. अगेन आपण पायथागोरस थेरम इथे अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर. तर एवढा पार्ट कळलाय. ओके, समजलं इथपर्यंत. EG किती आलं, FD किती आलं. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. आता गाइस EF कसा फाइंड करायचं, हा EF फाइंड कसं करायचं लेट्स सी. कंटिन्यू करतो आपण पार्ट. आता गाइस इथं पण हा राइट अँगल ट्रायंगल आहे. आता जस्ट टेल मी व्हॉट इज ED, व्हॉट इज EG प्लस GD. ED किती आहे आणि तो किती होणार गाइस, 18 प्लस 8 म्हणजेच किती गाइस, 26. तो ED किती आला गाइस, ED किती आला 26. आता अप्लाय द पायथागोरस थेरम. ट्रायंगल काय, ट्रायंगल बघा EFD इज काय गाइस, राइट अँगल्ड ट्रायंगल. कळलं का. पायथागोरस थेरमने काय येणार गाइस, ED स्क्वेअर इज इक्वल टू काय, EF स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. बरोबर, पायथागोरस थेरम. समजतं, इझी आहे गाइस. आता व्हॉट इज ED, आता आपण काढलं, इट इज 26 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज EF, जो आपल्याला फाइंड करायचं आहे. समजतंय तुम्हाला, EF फाइंड करायचं आहे. आणि व्हॉट इज FD, FD किती आहे गाइस, 4 रूट 13 होल स्क्वेअर. ओके, लेट्स पुढची स्टेप हे करूया गाइस. वेट अ मिनिट. हाँ ओके, चलो स्क्वेअर घ्या. 26 चा स्क्वेअर किती, 676 इज इक्वल टू EF स्क्वेअर ॲज इट इज. 4 चा स्क्वेअर 16, रूट 13 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होतं. इज इट क्लिअर. नाव गाइस 676. आता हा 16 इंटू 13 इज 208. 208 तिकडे जाऊन मायनस होणार, राहिला काय इथं EF स्क्वेअर. समजतंय. नाव या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, 676 मायनस 208, द आन्सर इज 468. तो EF स्क्वेअर इज 468. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, EF इज इक्वल टू अंडर रूट 468. म्हणजेच हा येतोय गाइस 36 इंटू 13. करून बघायचं. इज इट क्लिअर. अँड 36 बाहेर आला तर हा झाला 6 रूट 13. तो फायनली व्हॉट इज EF, इट इज 6 रूट 13 युनिट्स. सोपं तुम्हाला कळलं. एक्झॅक्ट फक्त पायथागोरस थेरम अप्लाय केलंय, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, कॅल्क्युलेट करा. इज इट क्लिअर. तर ऑप्शन तुम्हाला हे एवढे पहिले 7 सम्स कळले आहेत. ओके.